नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये प्रियांकाच हॅपी वर्ल्ड। तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे। तो का स्पेशल आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा। तर झालं असं, आम्हाला निघायचं आहे आज अचानकपणे स्वामींच्या दर्शनासाठी। आणि बघा आता मी कशी तयारी करते। सकाळची वेळ, सकाळी मला वाटतं 5-5:30 झाले होते। मला जाग आली आणि त्याच्यानंतर मी रेडी होऊन मस्तपैकी इथं आली आहे गॅलरीमध्ये। इतका छान पक्ष्यांचा आवाज होतो आणि सकाळची वेळ खूप छान वाटते, फ्रेश वाटतं। मी चहा टाकला आहे आणि मी चहा घेऊन आता मस्तपैकी फ्रेश झाली आहे। छान असा चहा घेते आहे, छान बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करते आहे आणि त्याच्यानंतर फटाफट रेडी होऊन थोडेफार स्वतःचे पिक्चर्स क्लिक केल्यानंतर छान असे गुड वाइब्स घेऊन मी निघणार आहे माझ्या स्वामींच्या दर्शनासाठी। आणि खूप छान वाटतं आहे, इतकं म्हणजे खूप दिवसांपासून मनात इच्छा होती आणि ते होत नव्हतं माझं प्लॅन। आणि अचानकपणे मला माझ्या बहिणीने विचारलं आणि मी लगेच हो म्हटले की नाही मला जायचं आहे। आणि मी तिला काही बघितलं नाही, लगेच हां म्हटले आणि सकाळी आम्ही निघालोसुद्धा लवकर। लिटरली रात्री झोप पण नाही झाली। रात्री आम्ही ऑलमोस्ट 3:30पर्यंत जागे होतो। त्याच्यानंतर 4:30ला मला जाग आली। फटाफट रेडी होऊन आम्ही पूर्ण तयारी केली। मी, माझी बहीण आणि माझी आत्ते बहीण असं आम्ही सगळ्या आमच्या काकांच्या फॅमिलीसोबत गेलो स्वामींच्या दर्शनासाठी। आणि खूप छान वाटतं आहे, खूप म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन निघालो आम्ही। आणि कसं असतं ना, जेव्हा इच्छा असते ना तेव्हा ती पूर्ण होतीच होते। आणि प्रवास चालू झाला आहे, खूप ऊन आहे, थोडंसं अर्ध्या रस्त्यात येऊन थोडंसं दमायला झालं। आणि आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे। इथे मला एक शॉप दिसलं, तिथं खूप साऱ्या गोष्टी होत्या स्नॅक्समध्ये, सोलापूरचे स्पेशालिटी भरपूर काय होतं। मी काही जास्त घेतलं नाही आणि आता आम्ही पोहोचत आलो आहे ऑलमोस्ट मंदिराकडे। आणि दुपारची वेळ, खूप ऊन आहे, मी सांगूच शकत नाही इतकं ऊन आहे ना। आणि हे आहे मार्केट, खूप गर्दी होती, म्हणजे मला वाटतं नेहमीच इथे गर्दी असते। आणि इतकी गर्दी असूनसुद्धा दर्शन खूप आमचं छान आणि लवकर झालं। एवढंच आहे की आतमध्ये खूप म्हणजे गर्दीमुळं व्यवस्थित दर्शन करता येत नाही, पण मला माझ्या स्वामींचं दर्शन आणि मुखदर्शन खूप छान प्रकारे झालं आणि मला खूप आवडलं। थोडंसं गर्दीचा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे, जास्त वेळ तुम्हाला थांबावं लागत नाही, तुम्हाला तुमच्या स्वामींचं दर्शन लवकर घडून जातं। आणि हे आहे वटवृक्ष, इतकं छान होतं आणि इतकं सुंदर होतं ना, आतला वातावरण इतकं प्रसन्न आणि खूप छान वाटलं। आणि मनातली खूप इच्छा होती ती माझी फायनली पूर्ण झाली। आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे ते वटवृक्ष आणि किती मोठं आहे। आणि मस्तपैकी आतलंसुद्धा त्यांनी इतकं छान केलेलं आहे ना त्याचं, म्हणजे त्यांनी ते पूर्ण जपून त्याचं जतन केलेलं आहे। आणि हे आहेत माझे स्वामी, किती सुंदर वाटते ती मूर्ती, एकदम मनात भरेल, डोळे भरून बघितल्या डोळ्यात अश्रू येतात, माहीत नाही का। आणि खूप छान ते फिलिंग असतं। इथे स्वामींनी जे कपडे त्या काळात परिधान केलेले होते त्यांनी त्यांचं छान असं जतन करून ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलं। आणि खूप सुंदर होतं मंदिर, प्रसन्न होतं। त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला। दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटलं आणि चेहऱ्यावरती ते दिसतंय माझ्या। दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय तुळजापूरला। तर माशी, तुला कसं वाटलं आजचा दिवस? भारी मीन्स कसा? बरं, तुझ्या ह्या प्रतिक्रिया आहेत। तर आता नेक्स्ट आपण चाललोय तुळजापूरला। त्याची तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आणि माझी ही 3री वेळ आहे अक्कलकोटमध्ये येण्याची, त्याच्यामुळे मला खूपच छान वाटतं आणि दरवर्षी मी येत राहणार, ही माझी एक मनातून इच्छा आहे। तुला कसं वाटलं शरण्या? श्रेया? छान वाटलं। शरण्या, तुला कसं वाटलं? बिचारीला खूप त्रास झाला आज वॉमिटिंगचा। आणि बाकीच्यांचं काय कसं वाटलं विराज तुला? दर्शन झालं छान? लाजू नको, बोल पटकन। तुला कसं वाटलं नंदा? मला खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं नाही का। तुला कसं वाटलं भाऊ? स्वामी समर्थ हे साक्षात म्हणजे सर्वांना आशीर्वाद, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं मोठं क्षेत्र आहे।
आम्हाला खूप खूप या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटला. आज या आहे माझ्या काकू, तर त्या सांगतील त्यांना कसं वाटलं आजचा दिवस, कसा गेला तुमचा, दर्शन कसं झालं. छान झालं ना, एकदम अचानक प्लॅन झाला आणि तो छान झाला. आणि अशा प्रकारे मी इकडच्या माझ्या आठवणी सगळ्या माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून आता मी निघालो आहे दुसऱ्या प्रवासासाठी. आणि ते आहे आई तुळजाभवानीचं मंदिर, जे की मी फर्स्ट टाईम जाणार आहे आणि माझी ती पण इच्छा आज पूर्ण होणार आहे. आणि खूप सुंदर ते मंदिर आहे. तुम्ही नक्की पुढचा व्लॉग बघा, तुम्हाला तोसुद्धा खूप आवडेल. आणि हे बघताय तुम्ही, जास्त फोटोज क्लिक करता नाही आलेत, पण जितके करता आले ते मी तुमच्यासाठी टाकलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.